हॅलो स्टुडंट्स, आता आपण लेक्चर स्टार्ट करूया. तर आता आपण प्रॉब्लेम नंबर 13वा घेऊया. तर त्याच्या अगोदर आपण हा जो रेशो आहे तो समजून घेऊया, स्टॉक इन्व्हेंटरी रेशो. आता स्टॉक इन्व्हेंटरी रेशो किंवा त्याला टर्नओव्हर रेशो असं म्हणतात. तर काढायला एकदम सोपं आहे. आपण वरती न्यूमरेटरला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड घेतो आणि खालती ॲव्हरेज इन्व्हेंटरी. तर आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे काय? आपण आयदर सेल्समधनं ग्रॉस प्रॉफिट मायनस केला, की कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळतं. किंवा दुसरं, ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्या डेबिट साईडला ज्या गोष्टी येतात, ओपनिंग स्टॉक, परचेस, वेजेस, कॅरेज, या सगळ्या गोष्टी ॲड करायच्या आणि त्याच्यातनं क्लोजिंग स्टॉक मायनस करायचा. सेल्स नाही पकडायचं, मग ते झिरो उत्तर येऊन जाईल. म्हणजे इकडे डेबिटला ग्रॉस प्रॉफिट पकडायचा नाही, क्रेडिटला सेल्स पकडायचा नाही. म्हणजे आयदर तुम्ही सेल्स आणि ग्रॉस प्रॉफिट पकडा किंवा ते सोडून सगळं पकडा. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट जर बनवलं तर साधारण त्याच्यात आयटम्स काय काय असतात? ओपनिंग स्टॉक, परचेस, वेजेस, कॅरेज, ग्रॉस प्रॉफिट, आणि या साईडला सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक. तर आयदर तुम्ही सेल्स आणि ग्रॉस प्रॉफिट पकडा, सेल्समधनं ग्रॉस प्रॉफिट मायनस करा, किंवा दुसरं ऑप्शन काय, ओपनिंग स्टॉक, परचेस, कॅरेज इनवर्ड, वेजेस त्यांची टोटल घ्या आणि त्याच्या टोटलमधनं क्लोजिंग स्टॉक वजा करा की तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळेल. आणि ॲव्हरेज इन्व्हेंटरी तर दिलेलीच आहे. ॲव्हरेज इन्व्हेंटरी ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2, तर ही ॲव्हरेज इन्व्हेंटरी आहे. ठीक आहे. तर आपण आता प्रॉब्लेम सॉल्व करूया. हा जो 13वा प्रॉब्लेम आहे याच्यात तुम्हाला दिलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. तर याच्यात इन्व्हेंटरी इन द बिगिनिंग म्हणजे ओपनिंग स्टॉक दिलेला आहे, नंतर नेट परचेस दिलं आहे, वेजेस दिलं आहे, इन्व्हेंटरी ॲट द एंड आणि कॅरेज इनवर्ड. आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला सेल्स आणि ग्रॉस प्रॉफिट दिलेला नाही आहे. म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल, डेबिटवरनं क्लोजिंग स्टॉक मायनस करायला लागेल. म्हणजे ओपनिंग स्टॉक, परचेस, वेजेस आणि कॅरेज यांच्या टोटलमधनं क्लोजिंग स्टॉक मायनस करून तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळेल. आणि ॲव्हरेज स्टॉकसाठी ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2 असं करायला लागेल. ठीक आहे. तर आपण सॉल्व करूया. 13वा प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. तर हा जो रेशो काढणार आहोत त्याचं नाव आहे इन्व्हेंटरी किंवा स्टॉक टर्नओव्हर रेशो. पण क्वेश्चनमध्ये जे म्हटलं आहे ते आपल्याला घ्यावं लागेल. तर इकडे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो त्यांनी काढायला सांगितलं आहे. तर आपण हा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो असं नाव घेऊया आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन ॲव्हरेज स्टॉक, हा त्याचा फॉर्म्युला आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन ॲव्हरेज स्टॉक. तर आपण याच्या व्हॅल्यूज टाकूया. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डमध्ये आपण काय घेतो? ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉकमध्ये आपण काय करतो? परचेसेस ॲड करतो, परचेस, त्याच्यात वेजेस ॲड करतो, त्याच्यात कॅरेज ॲड करतो, अजून बाकी काय खर्च असेल तर तो ॲड करतो. आता हा जो प्रॉब्लेम करणार आहोत याच्यात एवढेच आहेत, ओपनिंग स्टॉक, परचेस, वेजेस, कॅरेज, आणि त्याच्यातनं आपण क्लोजिंग स्टॉक वजा करूया. आणि ॲव्हरेज स्टॉक आपण कसा काढतो? ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. आता याच्या व्हॅल्यूज आपण टाकूया. तर ओपनिंग स्टॉक जो आहे, ओपनिंग स्टॉक आहे 54,000चा,
प्लस त्याच्यात परचेस आहे, परचेस दिलाय 1,38,000चं. त्याच्यानंतर वेजेस दिलाय, वेजेस आहे 42,000 प्लस कॅरेज दिलाय 12,000 आणि क्लोजिंग स्टॉक 66,000. ठीक आहे. तर आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डच्या व्हॅल्यूज आपण घेतल्या. आता त्याला ॲव्हरेज स्टॉकने आपल्याला भागायचं आहे. ॲव्हरेज स्टॉकमध्ये आपल्याला 54,000 प्लस 66,000 भागिले 2 असं करायला लागणार. आता याचं आन्सर आपण कॅल्क्युलेट करू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचं. तर ते 1,80,000 आहे. 1,80,000 भागिले 54 अधिक 66 भागिले 2, त्याचं पण उत्तर आपण कॅल्क्युलेट करूया. ते 60,000 आलं. तर 1,80,000 भागिले 60,000 म्हणजे त्याचं उत्तर 3 टाइम्स येणार. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता पुढचा करूया आपण 14वा प्रॉब्लेम. ओके. तर 14वा प्रॉब्लेम जो आहे तो उलटा आहे. म्हणजे जो मी एक फॉर्म्युला तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा सांगितला होता, सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. जो सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिटचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला या प्रॉब्लेममध्ये आपल्याला वापरायचा आहे. आणि वरच्या प्रॉब्लेममध्ये ओपनिंग स्टॉक प्लस परचेस प्लस वेजेस प्लस कॅरेज हा फॉर्म्युला आपण वापरला. आता इकडे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डचा जो फॉर्म्युला आहे तो सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट हा आपल्याला वापरायचा आहे. आणि ॲव्हरेज इन्व्हेंटरी इथे दिलेलंच आहे, ॲव्हरेज इन्व्हेंटरी इथे दिलेलंच आहे. ओके. तर आपण सॉल्व करूया. तर इकडे हा प्रॉब्लेम नंबर 14वा आपण करणार आहोत. तर त्याचा पहिला स्टेप तीच आहे. फक्त आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढण्याची जी पद्धत आहे ती आपली बदलणार आहे. आपण कसं करणार आहोत, सेल्समधनं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मायनस करणार आहोत. म्हणजे आपल्याला सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट मायनस करणार आहोत. सेल्समधनं ग्रॉस प्रॉफिट आपण मायनस करणार आहोत. आणि ॲव्हरेज स्टॉक काढण्याची पद्धत तीच आहे, ॲव्हरेज स्टॉक काढण्याची पद्धत तीच आहे. तर आता इकडे सेल्स आणि ग्रॉस प्रॉफिटचा रेट दिलाय 10%. तर इकडे 8 लाख वजा 10% असं करावं लागणार. आणि ओके, ॲव्हरेज स्टॉक तुम्हाला दिलेलाच आहे, फॉर्म्युला वापरायची गरज नाही आहे. तर 8 लाखमधनं 10% वजा करणार आणि ॲव्हरेज स्टॉक दिला आहे 1,20,000. तर तो तुम्हाला वेगळा काढायची गरज नाही आहे, ॲव्हरेज स्टॉकची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. तर 8 लाखमधनं 10% गेले म्हणजे 80,000 गेले आणि त्याला आपण भाग देणार 1,20,000शी. तर 8 लाख वजा 80,000 भागिले 1,20,000 असं आपल्याला करायचं आहे. तर आता इथे 8 लाखातनं 80,000 गेले म्हणजे इकडे येणार 7,20,000. 7,20,000 असं येणार. आणि 7,20,000ला आपण 1,20,000ने भागणार म्हणजे जे उत्तर येणार ते 6 टाइम्स येणार.
ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता पुढे जे प्रॉब्लेम आपण बघणार आहोत तो रिसिव्हर डेटर्स टर्नओव्हर रेशो. आता हा प्रॉब्लेम सोपा आहे, हा फॉर्म्युला सोपा आहे. रिसिव्हर्स टर्नओव्हर रेशो जसं मगाशी आपण केलं, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन ॲव्हरेज स्टॉक, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन ॲव्हरेज स्टॉक, त्याच्याऐवजी आपल्याला इकडे घ्यायचं असतं नेट क्रेडिट सेल्स. नेट क्रेडिट सेल्स अपॉन ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल, म्हणजे जे ॲव्हरेज काढायचं आहे ते डेटर्स आणि बिल्स रिसिवेबलच्या टोटलचं, डेटर्स आणि बिल्स रिसिवेबलच्या टोटलचं ॲव्हरेज काढायचं आहे. तर असाच एक दुसरा फॉर्म्युला असतो क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो. हा रिसिवेबल किंवा डेटर्स टर्नओव्हर रेशो आहे, तो असतो पेएबल किंवा क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो. तर याच्यात आपण काय करतो, डेटर्समध्ये नेट क्रेडिट सेल्स घेतो, तिकडे नेट क्रेडिट परचेस घ्यायचं, नेट क्रेडिट परचेस घ्यायचं, आणि इकडे ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल असं घेतो, तिकडे ॲव्हरेज अकाउंट पेएबल असं घ्यायचं. ठीक आहे. तर बाकी तो फॉर्म्युला तोच आहे. आणि डेटर्स टर्नओव्हर तुम्हाला जर विचारलं तर खालचं कलेक्शन पिरियड पण काढायला लागतं. कलेक्शन पिरियड कसं काढायचं, फॉर्म्युला उलटा करायचा. इथे आपण काय घ्यायचो, क्रेडिट सेल्स अपॉन ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल आहे, तर इकडे ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल अपॉन क्रेडिट सेल्स इंटू वर्षाचे दिवस 365. तर फॉर्म्युला एकदम सोपा आहे, क्रेडिट सेल्स अपॉन ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल, आणि कलेक्शन पिरियड आपण काय करतो, फॉर्म्युला उलटा करतो, ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल अपॉन क्रेडिट सेल्स इंटू 365 असं आपण घेतो. तर त्याच्यावरती एक सम आपण घेऊया. हा जो 15वा प्रॉब्लेम आहे हा त्याचा आहे. तर इकडे काय दिलं आहे, टोटल सेल्स दिलेत, पण आपल्याला फक्त क्रेडिट सेल्स पाहिजे. ठीक आहे. तर टोटल सेल्समधनं आपल्याला कॅश सेल्स वजा करायला लागतील, जे 20% आहेत. तर टोटल सेल्स 4 लाखातनं 20% 80,000 जाणार, म्हणजे 3,20,000 येणार. त्याच्यानंतर ट्रेड रिसिवेबल तुम्हाला 1 एप्रिलचे दिलेत, तर ते ओपनिंग डेटर्स आहेत किंवा ओपनिंग ट्रेड रिसिवेबल्स आहेत, आणि ट्रेड रिसिवेबल ॲज ॲट 31 मार्च दिलेत, जे क्लोजिंग रिसिवेबल किंवा क्लोजिंग डेटर्स आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, त्यांचा ॲव्हरेज काढायचा आहे, त्यांचा ॲव्हरेज करून ते क्रेडिट सेल्सनी भागायचं आहे. आणि त्याच्याबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की डेटर्स टर्नओव्हर रेशो जेव्हा आपण काढतो किंवा ट्रेड रिसिवेबल टर्नओव्हर रेशो जेव्हा काढतो त्याच्याबरोबर कलेक्शन पिरियडही काढायचा. तसंच जर समजा क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशो आपल्याला विचारला तर त्याच्याबरोबर आपल्याला पेमेंट पिरियडही काढायला लागतो. तर इकडे आपल्याला ट्रेड रिसिवेबल टर्नओव्हर रेशो आणि कलेक्शन पिरियड असे दोन्ही रेशोज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर हा 15वा प्रॉब्लेम आहे, 15वा प्रॉब्लेम. येस. तर 15वा प्रॉब्लेम आपण स्टार्ट करूया. तर याच्यात पहिल्यांदा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे ट्रेड रिसिवेबल टर्नओव्हर रेशो, ट्रेड रिसिवेबल टर्नओव्हर रेशो. तर हा कसा काढतो आपण, नेट क्रेडिट सेल्स, नेट क्रेडिट सेल्स अपॉन ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. ओके. तर नेट क्रेडिट सेल्सला आपण ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबलनी डिवाइड करतो. ओके. आता नेट क्रेडिट सेल्स आपण कसं काढतो, टोटल सेल्समधनं आपण काय करतो, कॅश सेल्स वजा करतो, टोटल सेल्समधनं कॅश सेल्स वजा करतो. आणि ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल कसं काढतो आपण, ओपनिंग ॲव्हरेज रिसिवेबल प्लस क्लोजिंग अकाउंट रिसिवेबल डिवायडेड बाय 2. ओपनिंग अकाउंट रिसिवेबल प्लस क्लोजिंग अकाउंट रिसिवेबल अपॉन 2.
ठीक आहे. तर व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. टोटल सेल्स आपल्याला दिलेले आहेत. टोटल सेल 4 लाख दिलेत. 4 लाखाचे 20% मायनस करायचे. 4 लाखाचे 20% 80,000. 4 लाखाचे 20% 80,000 आपल्याला मायनस करायचे आणि खाली 40,000 आणि 1,20,000चा ॲव्हरेज घ्यायचा आहे. 40,000 प्लस 1,20,000 यांचं ॲव्हरेज. ठीक आहे. तर 4 लाखातनं 20% म्हणजे 80,000 जातील आणि याचं जे ॲव्हरेज निघेल ते 80,000 असेल. चार लाखातनं 80,000 जातील आणि ॲव्हरेज येईल 80,000. आणि आता 4 लाखातनं 80,000 जाऊन आपल्याला इकडे मिळणार 3,20,000. 3,20,000 मिळतील. त्याला 80,000ने भागायचं म्हणजे 4 मिळतील. 4 टाइम्स. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्याबरोबर आपल्याला कलेक्शन पिरियड पण काढायला लागतो. कलेक्शन पिरियडला काय करायचं, फॉर्म्युला उलटा करायचा आणि त्याला 365ने मल्टिप्लाय करायचं. तर आता इथे आपल्याला काय करावं लागेल, ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल नेट क्रेडिट सेल्सनी भागून इंटू 365 करायला लागेल. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. आता पुढचा प्रॉब्लेम घेऊया. पुढचा प्रॉब्लेम त्याच्या ऑपोजिट आहे, पेबल टर्नओव्हर रेशो. जसा मी तुम्हाला सांगितलं रिसिवेबल टर्नओव्हर रेशो असतो, तसाच दुसरा कुठला आहे, पेबल टर्नओव्हर रेशो. पेबल टर्नओव्हर रेशोमध्ये सेल्सऐवजी परचेस घ्यायचं. जसं आपण नेट क्रेडिट सेल्स घेतलं होतं, तर इकडे नेट क्रेडिट परचेस घ्यायचं आणि खाली ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबलच्या ऐवजी ॲव्हरेज अकाउंट पेएबल घ्यायचं. आणि जसं मगाशी रिसिवेबल रेशो बरोबर आपण कलेक्शन पिरियड काढलं, तसंच पेएबल रेशो बरोबर आपल्याला पेमेंट पिरियड काढायला लागतं. पेएबल पिरियड बरोबर काय काढायचं, पेएबल रेशो बरोबर पेमेंट पिरियड आपल्याला काढायला लागतो. तसंच फॉर्म्युला उलटा करायचा आणि 365 करायचं. आता आपण हा एक प्रॉब्लेम आहे 16वा, तो करूया. तर आता या प्रॉब्लेममध्ये with the help of following figures you are required to calculate trade payable turnover ratio and average payment period. तर आपल्याला दोन्ही इथे काढायचे आहेत. इथे क्रेडिट परचेस डायरेक्टली दिलेले आहेत, 24 लाख क्रेडिट परचेस डायरेक्ट दिलेत. नंतर या प्रॉब्लेममध्ये क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल दोन्ही दिलेले आहेत. तर या दोघांच्या टोटलचा ॲव्हरेज काढायचा आहे. म्हणजे ओपनिंगमध्ये 6 लाख आणि 2 लाख 8 लाख येणार. ओपनिंगमध्ये किती येणार, 6 लाख आणि 2 लाख 8 लाख येणार. क्लोजिंगमध्ये 260 आणि 140 येणार. 260 आणि 140. तर 6 आणि 2 8 झाले. नंतर 260 आणि 140 4 झाले. तर इकडे तुम्हाला 8 आणि 4चं ॲव्हरेज करायचं आहे, त्याला नेट क्रेडिट परचेसनी भागायचं आहे. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूया. तर हा जो प्रॉब्लेम आहे 16वा आहे, जिथे तुम्हाला ट्रेड पेएबल टर्नओव्हर रेशो काढायचा आहे. तर आपण स्टार्ट करूया.
ट्रेड पेबल टर्नओव्हर रेशो, जिथे आपण नेट क्रेडिट परचेस घेणार, नेट क्रेडिट परचेसेसला ॲव्हरेज अकाउंट पेबलनी भागणार. ओके, तर आता इथे नेट क्रेडिट परचेस तुम्हाला दिलेलंच आहे. नेट क्रेडिट परचेसेसची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला दिलेलीच आहे. फक्त तुम्हाला ॲव्हरेज अकाउंट पेएबल काढायचं आहे. ते आपण कसं काढणार? ओपनिंग अकाउंट पेएबल प्लस क्लोजिंग अकाउंट पेएबल डिवायडेड बाय 2. ओपनिंग अकाउंट पेएबल प्लस क्लोजिंग अकाउंट पेएबल डिवायडेड बाय 2. ठीक आहे. तर आता नेट क्रेडिट परचेसेस आपण कसं काढणार? इथे दिलेलंच आहे 24 लाख. आणि ओपनिंग प्लस क्लोजिंग डिवायडेड बाय 2 हे आपल्याला इकडे करायचं आहे. तर हे आपण स्टार्ट करूया. आता इकडे आपल्याला काय करायचं आहे? पहिल्यांदी ओपनिंगच्या 2 व्हॅल्यू घ्यायच्या. ओपनिंगच्या ज्या 2 व्हॅल्यू आहेत 6 लाख प्लस 2 लाख, 6 लाख प्लस 2 लाख या ओपनिंगच्या 2 व्हॅल्यूज आहेत. आणि क्लोजिंगच्या ज्या व्हॅल्यू आहेत, क्लोजिंगच्या व्हॅल्यू 2,60,000 आणि 1,40,000. 2,60,000 आणि 1,40,000 या क्लोजिंगच्या व्हॅल्यू आहेत. आणि त्याच्या टोटलला आपण 2नी भागणार. ठीक आहे. तर इकडे 2,40,000 हे ॲज इट इज राहतील. खालचा जो डिनॉमिनेटर आहे तो 8 आणि 4 12 भागिले 2 असं येईल. 8 लाख प्लस 4 लाख 12 लाख भागिले 2. तर इकडे 8 लाख प्लस 4 12 भागिले 2 म्हणजे 6 लाख येतात. तर 24 लाखाला आपण इकडे 6 लाखांनी डिवाइड करू. तर इकडे उत्तर येणार 4 टाइम्स. नंतर आपण इथे पेमेंट पिरियड काढणार आहोत. पेमेंट पिरियडला मी जसं सांगितलं फॉर्म्युला उलटा करायचा आणि 365 मल्टिप्लाय करायचं. तर पेमेंट पिरियड ॲव्हरेज अकाउंट पेएबल पाहिजे. रिसिवेबलचं पेएबल होणार आणि सेल्सचं परचेसेस येणार. व्हॅल्यू टाकायच्या. ही 60,000 आहे, खालची 6 लाख आहे. 6 लाख भागिले 24 लाख. सहा लाख भागिले 24 लाख इंटू 365. म्हणजे हे 91 डेज हे उत्तर आहे. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आपला झाला. ओके, तर आपण लेक्चर संपूया. सगळ्यांना थँक्यू.